पेरणी झाल्यानंतर ज्याचा भेव होता तेच झालं, म्हणजे डुकरांनी पुरी तूरच खाल्ली. तर भाऊ ना आज आपला भासा गावाकडे गेला बा. कसे 2 महिने मस्तपैकी आरामात मजा येत जाय, पण आता भासातून चालला गेला कारण त्याची शाळा लागली. हे जाऊ दे, सगळ्यात पहिल्यांदा आपला अवजार घेऊन निघाल मग मी शेतात जाण्यासाठी, कारण पेरणी तर झाली पण आता त्याच्यावर पाणी आलं की नाही तिथं पाला की नाही, गावात तर आलं पण वावरात आलं की नाही याची तर गॅरंटी नाही. मग शेताकडे निघालच होतो, पण तितक्यात माझ्या ध्यानात आलं आता जायचं तर कुकडून. इकडून तर खोल पाणी झालं शिंद्रबा, चला म्हटलं दुसऱ्या इकडून जाऊ, कारण इकडून कमच पाणी असते. मग खळकावूनच केली बा नदी पार केल्यानंतर काय पुसता तुम्ही आपले हाल. एवढा गारान फारात तरी पण आपण हार मानतो का. कसं नमस्ताचं वावरात आलो तर बा, इकडचं वातावरण एकदम शांत होतं, म्हणजे हिरवगार मस्त पैकी मजा येत जा. हे जाऊ दे, त्याला म्हटलं सगळ्यात पहिले जे काम आहे ते काम करून येऊन. तितक्यात मला सरपाचं अंड दिसलं तर बा, 5 केवढ संघ आहे याच्यात, खरंच सरप होशील का, फोडून पाहू का. जाऊ द्या रे बा, कायले खेटे घ्यायला पुढचा, चला आपण आपल्या कामासाठी. सगळ्यात पहिले तो वावरात आल्यानंतर झटका मशीन बंद केली, कारण मला झटका लागला तर मी काय करू. तसंच तर रोटेनं तार तोडून टाकल ते. जेवढं तुम्हाला दिसू राहिलं की सगळं डुकराईन खाल्लं, पुरी तूरच लंबी लावली असं म्हटलं चाली. कमी 10 ते 12 तासात ते पुरे डुकराईनच खाल्ले. आता आज घोर पडला की डबल तूर लावा तर लावा कशी, आताची कोणती खाल्ली कोणती नाही. आणि मोठेबाच्या वारात तर मोठेबान तूर लावणं चालू करून दिले रे बा. हे जाऊ दे, आता आपलं कसं होईन रे बा, आपल्याला तूर आहे की नाही पाहा लागेन बा. आता पहिलेच पाणी आलं असतं असं झालं नसतं, पण आता कायच करा. आता आपल्या हाती काय असते रे बा, जे काही असते ते प्रकृतीच्या हाती असते. हे जाऊ द्या, आता सगळ्यात पहिले तर त्याला म्हटलं जिकडून चक्कर मारून आणि इकडे आल्यानंतर काय इकडे तर रोटेन तार तोडून टाकल ते. आता डुकरायचं नाही रोट्याचं काय करा, हे तर नाही करू शकत, पण आपण तार तुटला त्याची फिल्डिंग लावा लागेल, म्हणजेच तार ऑफिस जोडा लागेल बा. मग तेच कामासाठी लागल तर बा. आता एकलाच आहोत, कदलोक दाताची वाट पा. मग काय सगळ्यात पहिले झटका मशीन जोड आलो, त्याचा फीस काढून टाकला, म्हणजे झटका इटका लागला तर हे होत नाही ते काय मस्तपैकी. मग ताराची फिल्डिंग साठी लागलो बा. एकल्याला एवढं भारी जायचं, हा तार वळला की तो तार पाहून द्यायच जाईल, तो तार वळला की हा तार पाहून द्यायच जाय. पण कसा ना मस्त तुमचा भाऊ हार मानते का, हा वळ जाऊन तोतून वळ जा, मस्तपैकी बांधून घेतला. झटका जो बंद केला तर तोतून चालू करून टाकला, म्हणजेच वायर बरं. सकाळ 5 चाललो तो उपाशी गेलो होतो, पटकन आपलं काम निपटवलं घराच्या इकडे निघालो, म्हणजे तार वगैरे जोडून घरी जाण्यासाठी निघालो. आणि घरी पोहोचत नाही तर अपाय तर खूपच चालतं, पण काय माहित पाणी येते की नाही. मग तितके तेवढ्या जोरात पाऊस झाला की खूपच, आता तरी मला बरं वाटलं, म्हणजे देवानं आपलं ऐकलं वाटते बा. आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.